लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या हप्त्या वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जुलैचा 25वा हप्ता कधी जमा होणार? ई-केवायसी साठी आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या व रक्षाबंधनचा हप्ता म्हणजे एकत्रितपणे ₹3000 येणार का? या संदर्भात लगेच अपडेट बघूया. पण त्याआधी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील माहिती आहे की आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींसाठी उभा राहतो. केवायसीच्या संदर्भात असू द्या किंवा ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियेसाठी लाखो लाडक्या बहिणींना आपण मदत केलेली आहे. तर आता नवीन ई-केवायसी संदर्भात आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. नवीन ई-केवायसी आम्हाला पुन्हा एकदा सुरू करा अशी विनंती प्रत्येक लाडक्या बहिणींची आहे. ज्यांची ई-केवायसी झालेली नाही त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलं आहे व आता याद्या देखील तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. एकूण 60 लाख लाडक्या बहिणी पुन्हा एकदा अपात्र झालेले दिसून येत आहेत. बरं, मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. म्हणजे काही तर आनंदाची अपडेट असणार आहे. ज्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी निवेदन दिलं आहे किंवा आमचं जे काही अकाउंट असणार आहे पुन्हा एकदा तपासा किंवा आम्ही पात्र आहोत, झिरो ITR भरत नाही किंवा आम्ही कोणत्याही अपात्र यादीमध्ये बसत नाही, आम्हाला पात्र करा, अशा पद्धतीने कोणी विनंती केली असेल त्यांचं पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. म्हणजे काय, तोंडी सांगितलं का नाही, तर तक्रार केली ऑनलाईन प्रकारे किंवा निवेदन देण्यात आलं आहे, आपले कागदपत्र आहेत ते त्यांनी तिथे जमा केलेले आहेत, त्यामुळे त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे. तुम्ही महिला व बालविकास विभागाला अजूनही भेट देऊन तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता, जेणेकरून काय होईल की तुमचे हप्ते जर बंद झाले असतील तर ते पुन्हा सुरू होण्यासाठी मदत होईल. बरं, निवेदन कसं द्यायचं हे देखील आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे किंवा आपण व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत किंवा पहिल्या कमेंट पिन करून ठेवत आहोत. त्यामध्ये देखील निवेदन पत्र आपण पाठवलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, न नवीन ई-केवायसी संदर्भात आपण वारंवार विनंती करत आहोत. आपण लाडक्या बहिणींची जी नवीन ई-केवायसी आहे, कारण अनेक लाडक्या बहिणी आहे की ज्यांची ई-केवायसी झालेलीच नाहीत. मग त्यांना अपात्र का करण्यात आलं आहे? त्यांना संधी एक दिली पाहिजे आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये तुम्ही ई-केवायसी साठी संधी देणार होता. मात्र काय झालं, आता लांबणीवर पडलं. ई-केवायसी प्रक्रिया ऑलरेडी एप्रिलपर्यंत सुरू राहील. एप्रिल एंडपर्यंत लाडक्या बहिणीची ई-केवायसीची जी प्रक्रिया होती सुरू राहील. म्हणजे काय, नवीन ई-केवायसी करता येत होती का? तर नाही. डिसेंबर 2025 पर्यंत, डिसेंबर एंड पर्यंत लाडक्या बहिणीने ई-केवायसी करता येत होती. एप्रिलपर्यंत ती दुरुस्ती प्रक्रिया करता येत होती. पण मग काय, 2026 मध्ये तर ई-केवायसीची प्रक्रिया थांबली. बरं, 1 ते 1.5 वर्ष लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आले. यामध्ये पूर्णपणे लॉस कोणाचा आहे? पूर्णपणे लॉस लाडक्या बहिणीचा आहे. सरकारने यावरती विचार केला पाहिजे आहे. महायुती सरकारने सांगितलं की आम्ही स्वतंत्र बनवण्यासाठी, लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. मग तुम्ही लाडक्या बहिणींचे हप्ते बंद करून लाडक्या बहिणींवरती अन्याय का केलेला आहे? आम्हाला एकदा उत्तर द्या. म्हणजे काय होईल की लाडक्या बहिणी तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला मतं दिली, ₹1,500 तुम्ही सुरू केलं. सुरुवातीला सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळाले. आता त्यातले फक्त आणि फक्त 1.5 कोटी किंवा 1,60,70,00,000 80,00,000 अशा लाडक्या बहिणी पात्र राहिल्या आहेत. 60 लाख तर परमनंटली पास झालेले आहेत. 30 लाख लाडक्या बहिणी मे बी आता क्रॉस व्हेरिफिकेशन नंतर त्या पुन्हा एकदा त्यांना लाभ सुरू होऊ शकतात. पण यामध्ये काही तथ्य नाही. आता एकल लाडक्या बहिणी किंवा निराधार लाडक्या बहिणी आहेत, त्यांना कोणाचाही आधार नाही, त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. ना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे, ना लाडक्या बहिणीचा. बरं, या संदर्भात मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय सांगितलं की आम्हाला तुम्ही येऊन भेटा. म्हणजे काय, त्या विभागाला जाऊन तुम्ही भेटा, सांगा की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही, ऍटलिस्ट निराधार योजनेचे तरी पैसे मिळायला पाहिजे आहे. पण ती पुन्हा प्रोसेस मोठीच्या मोठी आहे. सरकारी कामामध्ये परत अडकायचं, 6, 7, 8, 9, 10 असं वर्षभर जातं आणि ते पैसे पुन्हा बुडतात. पर जे काही आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की जे काही पेंडिंग हप्ते आहेत ते आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, ते कधी देणार आहे? त्याच्याबद्दल सुद्धा उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आहे. लाडक्या बहिणी सहन करतात, लाडक्या बहिणी सगळं खपवून घेतात, म्हणजे असा अर्थ होत नाही की लाडक्या बहिणी नेहमीच शांत राहतील. लाडक्या बहिणींनो, तुमचं मत काय आहे आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. कारण नवीन ई-केवायसीची पुन्हा एकदा संधी आम्हाला मिळायलाच पाहिजे आहे, अशी प्रत्येक लाडक्या बहिणीची मागणी आहे. तुमची देखील मागणी असेल तर आपल्याला कमेंट करून कळवा. आता रक्षाबंधनची ओवाळणी. रक्षाबंधन म्हणजे लाडक्या बहिणींचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, कारण भावासाठी लाडकी बहीण नेहमीच उभा राहते. तसंच महायुती सरकारच्या भावांसाठी लाडक्या बहिणी उभा राहिल्या व
एकदम रेकॉर्ड तोड जे काही मतदान झालं त्यामध्ये लाडक्या बहिणी उभा राहिल्या. त्यामुळे महायुती सरकार फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींमुळे आहे असं सुद्धा सरकारने सांगितलं. मग आता जुलै महिन्याचे पैसे तर जमा झालेले नाहीत, असंही तुम्ही जी.आर पाठवताल. आता 1 ते 2 दिवसांमध्ये जी.आर येईल. त्यानंतर हप्त्याचं वितरण होईल. मग हप्त्याचं वितरण असंही उशिराच झालेलं आहे. रक्षाबंधन आहे. त्या निमित्ताने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे द्या. 3,000 रुपये द्या. तुम्ही आधी देतच होता. असं नाही की हे नवीन काहीतरी आहे. 1-2 दिवसाच्या कालावधी म्हणजे 1 ते 2 दिवसाच्या डिस्टन्सने किंवा 1 ते 2 दिवस थोडंसं थांबून परत एकदा वितरण सुरू करा. आता 15 ऑगस्ट शनिवार आहे, 16 ऑगस्ट रविवार आहे. जर 17 तारखेला वितरण झालं, तर परत 2 ते 3 दिवसांनी तुम्ही हप्ता रक्षाबंधनचा देऊ शकता. कारण याआधी सुद्धा असं झालेलं आहे लाडक्या बहिणींनो. जानेवारीमध्ये मी तारीख सुद्धा सांगते तुम्हाला. 13 जानेवारीला सुद्धा पैसे आले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींनो 11 जानेवारी पहिल्यांदा आले, 13 जानेवारीला असं काहीतरी पैसे आले 1 ते 2 दिवसाच्या आड, जेव्हा मतदान होतं. मग त्यावेळेस हप्त्याचं वाटप झालं. तसंच आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनसाठी म्हणजे रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी सुद्धा 3,000 रुपये नक्कीच द्यायचं आहे. कारण तुम्ही 2100 रुपये देणार याची तर मागणी लाडक्या बहिणी करत नाहीत, पण सध्या तुम्ही 1500 रुपये तरी टाइमवरती द्यावं असं लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. प्रत्येक कमेंटमध्ये, प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपल्याला अनेक लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आम्हाला जे पैसे आहेत ते वेळेवर द्या. कारण लाडक्या बहिणींना सक्षम, स्वतंत्र बनवण्यासाठी ही योजना आहे. पण जे काही 1-1.5 वर्ष छान पद्धतीने चालू असलेली योजना ई-केवायसी नंतर पूर्णपणे कोलमडली आहे. म्हणजे काय, अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्या, कागदपत्रांच्या अभावी असू द्या किंवा केवायसी साठी ओटीपी येत नव्हते किंवा केवायसी करताना वेबसाईट बंद होते किंवा असं अनेक कारण आहेत. बरं, जे पात्र आहेत त्यांना तर 100% पैसे मिळायला पाहिजे. जे अपात्र आहेत ठीक आहे, त्यांना 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे वगैरे. शेतकरी बांधवांना जसं तुम्ही 0 ITR भरता तरी सुद्धा तुम्ही पात्र केलं आहे, तसं लाडक्या बहिणींना देखील 0 ITR भरता म्हणून अपात्र करू नका, ही विनंती असणार आहे आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं मत आपल्याला कळवायला विसरायचं नाही. रक्षाबंधन निमित्त तुम्हाला 3,000 रुपये द्यावं का नाही नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. आणि नवीन ई-केवायसी संदर्भात तुमचं मत काय असणार आहे आपल्याला कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे. पुढील सर्व सरकारी अपडेट्स, सर्व लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद.